तर मोदींच्या या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेलच। तुर्तास आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात मोदींच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेचा कार्यक्रम, लाभार्थ्यांना किटचं वाटप, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची उपस्थिती। मोदी येतात आणि जातात, आपण उद्घाटन कसलं केलं हे देखील त्यांना माहिती नसतं। राज्यातील दौऱ्यांवरून संजय राऊतांची मोदींवर टीका। मोदी आधुनिक भारताचे निर्माते, वर्धाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर अमरावतीतील टेक्सटाईल पार्कमुळे 3.5 लाख रोजगार मिळणार, फडणवीसांची माहिती। मोदी जगभरात भारताचा सन्मान वाढवत आहेत, तर काही लोक परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात, मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा। वर्ध्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ, कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती। 100 दिन झाकी है, मोदी जी बड़ी इनिंग बाकी है, मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य। 10 साल बेमिसाल, मोदी जी है विकास की नई मिसाल, मुख्यमंत्री शिंदेंकडून कवितेतून मोदींचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला दिली भेट, योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद। लहान भाऊ मोठा भाऊ अशी खुमखुमी असेल तर राज्यातलं चित्र काय हे भविष्यात कळेल, संजय राऊतांचा काँग्रेसमधील नेत्यांनाच इशारा। आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटे लढणार नाहीत, काँग्रेसच्या जागा वाढल्या यात आमचाही वाटा, संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभेला मवियाच्या जागा एकमेकांच्या सहकार्याने वाढल्या, संजय राऊतांच्या वक्तव्यावर थोरातांची प्रतिक्रिया। शाळा मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात, आपटे आणि कोतवालांशी श्रीकांत शिंदेंचे घनिष्ठ संबंध, बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचारावरून राऊतांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल। संबंधित शाळा श्रीकांत शिंदेंच्या नाही तर भिवंडी मतदारसंघात येते, नरेश मस्केंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं, रोहिणी खडसेंना कुणी ओळखतंय काय लक्षात येईल, रुपाली चाकणकरांचा पुन्हा एकदा रोहिणी खडसेंवर निशाणा। रुपाली चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया, महिला आयोगाचं अध्यक्षपद ज्या कामासाठी दिलंय ते काम करा, रोहिणी खडसेंची टीका। 23 तारखेला धनगर समाजाचा राज्यभर रास्ता रोको, एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, धनगर समाज आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। 24 आणि 25 सप्टेंबरला शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक, भाजप 2019 प्रमाणे यावेळी 160 पेक्षा जास्त जागा लढवणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये उर्वरित जागा वाटपावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी आहे, मवियाची मतं कमी करण्यासाठी नवी आघाडी करण्याचं धोरण, राज्यातील तिसऱ्या आघाडीवरून राऊतांचा निशाणा। माजी खासदार भास्करराव खतगावकर, मिनल खतगावकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो, दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण पाहतं बघू, नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। भाजप दंगली भडकवण्याचा प्रयत्न करते, नितेश राणेंवरील प्रश्नावर संजय राऊतांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार, मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार। राज ठाकरेंना आज निलंगा कोर्टात उपस्थित राहण्याचं वॉरंट, राज ठाकरेंचे वकील कोर्टात हजर राहून पुढील तारखेची मागणी करणार, मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचं प्रकरण। पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांकडून नाशिकमधील 10 जागांवर दावा, शहरातील 3 जागा आम्हाला मिळाव्या, पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची प्रतिक्रिया। यामध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा।